कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत तेही एकदम फ्री. पारू म्हणजे शरयू सोनावणे. आपण आधी सगळ्यांची ओळख करून द्यायची. तर ही मुग्धा कर्णिक म्हणजे पारू मधली देवी आई अहिल्या देवी किर्लोस्कर. या खूप चिडतात वगैरे त्या अशा तिला खोटं बोललेलं आवडत नाही, तिला फक्त सत्यवचन आहे ती, त्यामुळे ती एकदम स्ट्रिक्ट आहे. नमस्कार, स्वागत आहे. बर पुढे श्रुतकीर्ती सावंत म्हणजेच दामिनी किर्लोस्कर, हिची जाऊ, छोटी जाऊ. नमस्कार. नमस्कार. ही प्राजक्ता वाडी आहे म्हणजे सावित्री आत्या. सावित्री आत्या. तिला अजून आडनाव दिलेलं नाही मालिकेत, काही हरकत नाही. नमस्कार. आणि पूर्वा शिंदे म्हणजे दिशा. दिशा ही कोण असते? म्हणजे हिचं लग्न झालं नाही, फक्त एंगेजमेंट झाली तरी ती किर्लोस्करांच्या घरी येऊन राहते. काही किर्लोस्करांची होणारी सून आहे ती. म्हणजे ती किर्लोस्करांच्या लहान हे मुलाची प्रॉपर ओळख होणारी आहे. अहिल्या देवी किर्लोस्करांची होणारी सून, त्यांच्या बेस्ट फ्रेंडची मुलगी. त्यामुळे आय हॅव दॅट लिबर्टी की मी कधी पण घरी येऊन राहू शकते, असं ते आहे. कधी? कारण ही मला खूप पॅम्पर करते. अच्छा, मग ह्यांना तुम्ही आवडताय थोडक्यात. अशा तुम्ही मालिकेतल्या व्यक्तिरेखा बरोबर 7:30 वाजता न चुकता आम्ही तुम्हाला बघत असतो बरोबर. तुम्ही ना तिथे वेगवेगळ्या छटा तुमच्या दाखवत असता. तू एकदम गरीब बरोबर, अशी कोकरू घेऊन वगैरे फिरणारी, हो की नाही, एकदम प्रत्यक्षात ह्या प्रचंड अशा गंभीर सिंहासनावर कायम बसलेल्या बरोबर की नाही, म्हणजे त्या मोठ्या खुर्चीत कायम बसलेल्या, यांचं आपलं अधूनमधून काही चाललेलं आहे बरोबर. या आत्या त्यातल्या त्यात आधार देण्याचा प्रयत्न करतायत, तर त्या पाठीमागे ज्या बसल्या आहेत त्या त्यांच्याच धुंदीत आहेत. त्या सतत अशा वेगळ्याच एक ॲटिट्यूड घेऊन. तुमचं बालपण कुठलं? कोल्हापूर. अच्छा, सगळं राहणं कोल्हापूर. कोल्हापुरात कुठे? कोल्हापुरात पहिले आजरा, त्यानंतर कोल्हापूर सिटी. बरं, मग कसा होता लहानपणी आपला स्वभाव? खूप खोडकर, खूप हट्टी. हा, हा, मी अशी कळ काढायची. आता माझा लहान भाऊ आहे. मग मालिकेत वेगळं काही करावंच लागत. मला असं कधी कधी वाटतं, अरे हे आपल्यातलंच काहीतरी येतं असं मला स्वतःलाही कधी कधी वाटतं. कारण मी पण लहान भाऊ- घरातल्यांची प्रतिक्रिया जेव्हा कधी फोन होत असेल, काही भेटणं होत असेल, तेव्हा ती व्यक्तिरेखा बघून काय काय म्हणणं असतं? सुरुवातीला तर त्यांचं असं होतं की हसू येतंय तू जे काही करते आणि लगेच सापडते अहिल्याला, त्यावरून हसू येतंय. पण आता त्यांचं असं म्हणणं, तू का देतेस त्रास, नको ना देऊ इतका त्रास, नको करू हे, तू चांगली वाग ना सगळ्यांसारखी, असं ते मला सांगतात फोन करून. हा, म्हणजे हे इतके- का केलं तू, हे नव्हतं करायला पाहिजे, हे बघताना आम्हाला वाईट वाटलं, तुला नाही का करताना वाईट वाटत? नॅचरल का वाटतं माहितीये का? असतं तेव्हा, हो की नाही? घरच्यांना सुद्धा असं जेव्हा वाटू लागतं तेव्हा त्यात काहीतरी आहे, हो की नाही? तर अशा तुम्ही आहात. माऊली, आपलं बालपण? मुंबई, पूर्ण मुंबई. मुंबईत कुठे? मुंबईत सायनला. सायन. घरी कोण कोण? घरी आता आई असते, आजी बाबा आई मी, असं छोटूसं कुटुंब होतं. भाऊ बहीण कोणी नाही मला. अभिनयाकडेच वळणार हे ठरवलेलं होतं? नाही, खरं तर असं लहानपणापासून काही ठरलं नव्हतं. पण कॉलेज रुईयामध्ये ॲडमिशन घेतली आणि मग नाही म्हटलं तरी पाय वळतात नाट्यवलयाकडे आणि त्या सगळ्या ह्याच्याकडे. आणि आपण ते फॅसिनेट होतो की कसलं मस्त आहे ना, हे ना भारी आहे, आपण पण असं करायला पाहिजे. आणि मग छोटू काहीतरी काम करता करता मित्रमैत्रिणी पण तसेच मिळाले, क्रिएटिव्ह. आणि मग मिळालं पहिलं नाटक, मग ते विक्रम गोखले आणि दिलीप प्रभावळकरांबरोबरच मिळालं. मग तर अजूनच वाटलं की मग आपण करूच शकतो, हे फारच मस्त आहे. पण आता ही जी व्यक्तिरेखा आहे अहिल्या देवींची, ही साकारत असताना तसाच स्वभाव आहे मूळ? 50-50 असं मी म्हणू शकते. तेवढी स्ट्रिक्ट मी नाही आहे किंवा असं सत्यच बोललं पाहिजे वगैरे असं माझं नसतं, पण थोडं शिस्त लागते मला. पण असं गंभीर राहणं वगैरे असं कसं जमवलं ते सिंहासनावर असं बसणं? ते मला फार आवडतं. पण मला माहितीच आहे, जागा कोणाची कुठेही असली तरी मी तिथे जाऊन बसणार आहे. पण तुमच्या वर्षभराचे एकदम नाही काढून हे आपलं विचारतो, म्हणजे तेवढं फास्ट होईल ना. आहे ना. पण एका जागी बसून काम करायला आवडतं शांततेने. निवांत बसलेली असते मी, सगळ्यांना ओरडायचं असतं सतत. त्याच्यामुळे मला फार मज्जा येते हे करायला की कुणीही चुकलं असेल मी ओरडा देणार आहे, ते ओरडा खाणार आहेत. आपलं बालपण? कोकणातली कणकवली, तरळे गाव आहे माझं. मुख्य तरळा हेच गाव? तरळा गाव.
किती मस्त आहे ना. रत्नागिरीच्या नंतर असं हायवेवर असलेलं गाव आहे ते. घरी कोण कोण आहे तिकडे? घरी मम्मी पप्पा भाऊ बहिणीचं लग्न झालं ती मुंबई. तुमचा स्वभाव कसा होता? शांत जास्त येत शांत, पहिल्यापासून. साधारणतः आपला बालपणीचा स्वभाव आणि आताचं व्यक्तिरेखा आताची काय, कसं काय, किती साधर? तेव्हा पण मी खूप शांत होते, समजूतदार होते जास्त. नंतर नंतर थोडीशी कॉलेजला थोडं खोडकर वगैरे होते, पण नंतर मग यांच्या सानिध्यात आल्यावर अजून वाढला खोडकरपणा? नाही परत शांत झाले. आमच्याहून जास्त खोडकर आहे ती. मस्ती करत असते काय मी. बोलते? तुम्हाला काय प्रतिक्रिया? माझं ना आधी पूर्वी काम केलं ना, त्यात निगेटिव्ह कॅरेक्टर जास्त केले किंवा ग्रे शेडवाले. तर हे पॉझिटिव्ह कॅरेक्टर आहे, ते करायला खूप आवडतं आणि लोकांना आवडायला लागले मी. तर ते एक मला खूप भारी वाटतं. तुमचा मग पहिल्यापासून स्वभाव असाच होता, शांत? लहानपणी मी थोडीशी गरीब होते. आता खरं बोल. कारण माझी ताई ती खूप खूप लाडकी आहे मम्मी पप्पांची अजूनही. खूप फटके पण खायचे लहानपणी, कारण मी मस्तीखोर मी आधीपासूनच होते. तुम्हाला कोणी मारलंय खरं सांग? उगाच काय? पप्पांनी मारलंय मला, मम्मीने मारलंय. का मारलं? एक लक्षात, एक प्रसंग सांगा, का मारलं तुम्हाला? एकदा मी अभ्यास करत असताना मम्मी घेत होती अभ्यास आणि माझं सगळं पाठांतर व्यवस्थित असायचं, पण माझ्या डोक्यात मी खूप चंचल आहे. तर मी इथे करत असताना मला वेगळं काहीतरी आठवलं, म्हणून मी मम्मीला म्हणलं, मम्मी ते त्या दिवशीच आहे असं असं काहीतरी बोलले. मम्मीने सण्णकन वाजवून दिली. म्हणाली, खाली बघ, अभ्यास करतेस ना. मम्मी पटपट पटपट उत्तरं सॉल्व्ह केली. आता माझ्याशी इथे गप्पा मारताना तुमचं कोण आहे मनात? मी शांत झाले. इट इज टोटली अपोजिट टू माय पर्सनॅलिटी ऑफकोर्स. बरं, नमस्कार. आपलं बालपण मुंबईत कुठे? बोरिवली? अरे म्हणजे इथेच बालपण गेलं? नाही, अंधेरी. अंधेरी. मग कन्नमवार नगर मध्ये काय होतं? आजोळ माझं. आजोड. मग जाता तिकडे हो कधी? जाते. जाताना आता 1 वर्ष झालं नाही गेले, का हो? जायलाच नाही मिळालं. चित्रीकरणामुळे? नाही, माझी मागची पण मालिका एक सुरू होती त्यामुळे, आणि मग थोडंसं गॅप गेल्यानंतर ही लगेच सुरू झाली. मग आम्ही इथे शिफ्ट झालो डिसेंबर पासून, तर मग मी गेलेच नाहीये. तुमचं काय आताचं जी व्यक्तिरेखा आहे, इतकी शांत, संयमी, अशा फार तुम्ही बोलता प्रत्येक गोष्ट, म्हणजे गळ्यात घातलेलं मंगळसूत्र सुद्धा काढायचं की नाही तुम्हाला प्रश्न पडतो. त्याच्यात तुम्ही कधीतरी येऊन सगळं जे घडलं ते या माऊलीला सांगता, तर या माऊली जवळ ढगात गेल्या त्याच्यात की गेल्या आहेत की नाही हे आम्हा प्रेक्षकांना प्रश्न झोप यावी म्हणूनच मी ते सगळं बोलते. तुम्ही कसे बालपणी अशाच होता मी किंवा आताही तशाच आहात? पारू जशी आहे तशीच शरयू सुद्धा आहे असं मला वाटतं, कारण मला शांतता आवडते. तुम्हालाही? हो. म्हणजे जन्मताच आवडत नव्हती मानसिक शांतता तुम्ही? तशी नाही, पण मला असं आजूबाजूला फार गर्दी असेल, गोंधळ असेल, तर मला असं एन्झायटी होती की अरे थोडं शांत व्हा, शांततेत पण आपण ह्या गोष्टी करू शकतो. म्हणजे आवाज चढवण्यापेक्षा आपण प्रेमाने किंवा शांतपणे त्या गोष्टी सॉल्व्ह करू शकतो असं शरयूला वाटतं, आणि पारूला सुद्धा तसंच वाटतं. त्यामुळे ती प्रत्येक वेळेला पारू सगळ्यांना ज्ञान देत असते, प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी सोल्युशन्स काढत असते. सो येस, पारू आणि शरयू सिमिलर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.